हाय फ्रेंड्स. खूप दिवसानंतर शेवटी आज माझा परत एक नवीन व्हिडिओ आला. पण असो, आजचा प्रवास जरा खूप खास आहे. आम्ही निघालो पुण्यावरून थेट मुंबईच्या दिशेने. खरं सांगू का, मुंबई आणि पुणे हा प्रवास नेहमीच मन मोहून टाकणारा असतो. जर कुणाला निसर्गाचं खरं सौंदर्य अनुभवायचं असेल तर मी आवर्जून सांगेल की पावना हिंजवडीच्या बाजूला नक्की भेट द्या, जिथून नवीन मिसिंग लिंकची कनेक्टिव्हिटी सुरू होती. सकाळी 6:30 वाजता आम्ही निघालो आणि समोरचा नजराणा कसा आहे हे अगदी स्वर्गासारखा. समोर धुक्याने हरवलेले डोंगर, रस्त्यांच्या दुतर्फा पसरलेली हिरवीगार झाडे आणि एकामागून एक येणारे डोंगरामधले टनेल्स. हा सीन बघून असं वाटतं की आपल्याला निसर्गाचा आनंद घेऊन पुण्याच्या बाहेर कुठेतरी लांब जाण्याची गरज उरतच नाही. हा निसर्ग सगळीकडे सुंदर पसरला आहे, पण आपण जेवढे या निसर्गाच्या जवळ जाऊ तेवढं नॅचरल ब्युटीमध्ये मिसळून आणि तेवढाच मनाला वेगळा शांतता आणि आनंद मिळतो. तर चला मग आमच्यासोबत या सुंदर प्रवासाचा आपण आनंद घेऊया आणि चला मुंबईच्या दिशेने जाऊया. तर इथून सुरू होता खूप सारे टनल आणि हा टनल सगळ्यात पहिला टनल होतो तो की जवळपास कामशेत आणि इथली सुरू होता. आणि हा सुरू झाला आहे तुमचा मिसिंग लिंकचा टनल, जवळपास 10 किलोमीटर आहे. हाय फ्रेंड्स, मी सोनाली तुमचं स्वागत करत आहे परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आजचा माझा दिवस काहीही प्लॅन नव्हता, परंतु काही अर्जंट ऑफिसची कामं असल्यामुळे मला सॅटर्डेला नक्कीच निघावं लागलं. त्या दिशेने मी निघाले सकाळी 6:30 वाजता. मुले खरंच झोपेत होते, पण त्यांना कसं तरी उठवलं, कारण की त्यांना एकटं सोडून आम्ही पुढे जाणं हे आमच्याजवळ त्या ऑप्शनच नव्हतं. म्हणून मुलांनाही सोबत घेऊन आम्ही निसर्गाचा मस्तपैकी आनंद घेत घेत पुण्याच्या दिशेने चाललो. खरंच इतकं स्वच्छंद असं वाटतं ना की एक नवीन आयुष्य भेटल्यासारखं भेटतं. फुल ऑक्सिजन, हिरवेगार शालू पसरलेला, असं एकदम मनाला मनमोहक वाटायचं. आणि हा आहे मिसिंग लिंकचा 10 किलोमीटर असणारा पूर्ण टनेल. हे म्हणायला काही हरकत नाही की हा महाराष्ट्रातला किंवा आशियामधला सगळ्यात मोठा टनल आहे. पूर्ण 10 किलोमीटरचा पल्ला पार केल्यानंतर आम्हाला हा एंड पॉईंट भेटतो. आणि जसं आम्ही हा एंड पॉईंट बघायला जवळजवळ जातो, आमची एक्साइटमेंट अतिशय खूप वाढून जाते, कारण की यानंतर तो भव्य दिव्य असा लिंक आहे ज्यासाठी पूर्ण महाराष्ट्र खूप वर्षांनी वाट पाहत होतो. खरंच तुम्ही जर इथे आला तर नक्की आवर्जून भेट द्या. खोल दरी खाली आहे, पण ह्या सगळ्या दोन डोंगराच्या मध्ये हे दोन डोंगर कनेक्टेड केलेलं पुणे आणि मुंबईचा हा आहे भव्य दिव्य असा कनेक्टिंग लिंक. खूप जण याला मिसिंग लिंक म्हणता, कारण की खरंच हा मिसिंग आहे, कारण की दोन डोंगराच्या मध्ये कुणाला दिसणारही नाही. आणि जर खाली जर तुम्ही बघितलं तर हजारो कितीतरी किलोमीटरनी दरी आहे. आणि ह्या दोन डोंगरांना मिळून हा बनवलेला सगळं अवाढव्य असा भव्य असा मिसिंग लिंक. खरंच आज इंजिनिअरिंगची ताकद इतकी मोठी वाढत गेली आहे की एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी ही सहज सोयीकर करून दिल्या आहे. खरंच. आणि इथे तुम्हाला समोर टी व्ही दिसेल, त्यांनी फॅसिलिटी आणि हा पूल एवढा सुंदर आणि जड बनवला आहे ना की जाताना खरंच आम्हाला जो आनंद आला ना, आम्ही सांगू शकत नाही. आम्हाला पॅरिस लंडनसारखाच इथं फील येतो. आणि त्यातल्या त्यात दोन्ही टनलला कनेक्ट करून तिथून जाण्याचा तो प्रवास आणि तो आनंद काही वेगळाच आहे. तर तुम्ही इकडच्या भागात आलात तर मी तुम्हाला हेच म्हणेल की इकडे ह्या कनेक्टिंग लिंकला नक्कीच व्हिजिट द्या. बघा, अव्याढव्य असा समोर तुम्हाला हा डोंगर दिसतोय आणि डोंगरही एवढे पक्के आहेत ना की तुम्हाला मला काही वेगळं सांगायची गरजच पडणार नाही जेव्हा तुम्ही व्हिजिट देशाल. आमचा दादा जरा थकला होता, कारण की इतक्या सकाळी मुलांना उठवून आणि त्यांना घेऊन येणं म्हणजे आमच्यासाठी काही छोटा टास्क नव्हता. तुम्ही त्याचा चेहरा जर बघत असाल ना, पूर्ण असा उतरला होता. पण बाबांचा सगळ्यात जास्त लाडका मुली म्हणता, पण आमच्या घरात हा आमचा कान्हा बाबांचा जास्त लाडका आहे. कधीही प्रवास केला की बाबाला कधी सोडत नाही. आणि हे सुरू झालं आहे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, जिथे आम्ही एंट्री केली होती मुंबईला. हे आहे ते एअरपोर्ट जिथे सगळे पॅप्स सेलिब्रिटीचे फोटो घेण्यासाठी येतात. असं एक एक करता आम्ही खूप सारे बघितले. आमच्या ऑफिसचे कामही झाले आणि फायनली आम्ही त्या डेस्टिनेशनला आलो तिथे आम्हाला येण्याचं आमचं ठरलं होतं. तुम्ही सांगू शकता की हे पुण्याचं कोणतं ठिकाण आहे? नाही ना? चला मी सांगते. ऑफिसचं सगळं काम आटपून
आज आमच्याकडे थोडा वेळ शिल्लक होता. जर तुमच्यापैकी कुणी असेल ज्यांच्याकडे थोडा वेळ उरला आहे मुंबईमध्ये, तर त्यांनी इथला या बीचचा अनुभव नक्की घ्यावा. मग विचार केला या वेळेचा मस्त उपयोग कसा करायचा. मग आम्ही थेट पोहोचलो मुंबईच्या सगळ्यात मोठ्या वर्सावा बीचवर. हो, तिथले वातावरण अतिशय सुंदर होते. वर्सावा बीच म्हणजे जणू काही जुहू बीचचा एक भाग आहे. पण इथे जुहू किंवा गिरगाव चौपाटीसारखी गर्दी आणि गोंधळ बघायला भेटत नाही. तर इथं खूप सुंदर शांतता इथे तुम्हाला मिळते. जर तुम्हाला शहराच्या गडबडीतून शांतता हवी असेल तर वर्सावा बीच हा एकदम परफेक्ट असा पर्याय आहे. इथली सर्वात खास गोष्ट म्हणजे समुद्रकाठी असलेले मोठे खडक, रॉक्स आणि या खडकावर बसून असलेला अथांग पसरलेला आरबी समुद्र. समुद्राच्या लाटांचा आवाज एक वेगळी शांतता मिळते. इथे आम्ही मस्तपैकी खूप आमचा क्वालिटी टाईम स्पेंड केला. इथला सूर्यास्त जर खरंच तुम्हाला पाहायचा असेल तर आकाशात पसरलेले सोनेरी रंग, समुद्रात मावळणारा सूर्य हा नजरांना कॅमेऱ्यात खरंच टिपण्यासारखा असतो. पण आम्हाला लवकर घरी निघायचं होतं म्हणून तो कॅप्चर आम्हाला करता आला नाही. या बीचची आणखी एक ओळख म्हणजे इथे जवळच असलेला एक ऐतिहासिक कोळीवाडा आहे, ज्याला फिशिंग विलेज असं म्हणतात. मुंबईतील मूळ रहिवासी असलेला कोळी बांधवांची संस्कृती, याच रंगीबेरंगी होड्या, समुद्रात जाणारे मच्छीमार इथे पाहायला मिळतात. शिवाय गेल्या काही अनेक वर्षात स्वच्छता मोहीमचा हा बीच पूर्णपणे खूप सुंदर करून ठेवला आहे. तर तुम्हाला सांगते की ह्या बीचवर खरंच खूप सुंदर असं आहे. शांतता इतकी आहे ना, गिरगाव चौकाटी किंवा जुहू बीच जिथे एवढी गर्दी आणि गोंधळ असतो, इथे तुम्हाला तो गोंधळ बिलकुल भेटणार नाही. मुलांनी आम्ही खूप वेळ इथं हे केलं. मुलं इतकी रमून गेली होती की, आणि त्यासोबतच आम्हीही काही रील्स शूट केल्या, काही फोटो शूट केले. ते तर मॅन्डेटरी असतंच की आपण कुठे गेले आणि तिथले काही एक अविस्मरणीय क्षण जे म्हणतात ते कॅमेऱ्यामध्ये कॅच न करणं म्हणजे काय, त्यातले एक एक रील आम्ही बनवले आणि खरंच समुद्राचा आनंद आम्ही खूप सुंदर घेतला. मस्तपैकी ते लाटा, समुद्राच्या लाटा येत होत्या, जशी भरती आहोटी टाईप होत होतं. इतकं सुंदर आहे ना की तुम्हाला एक्सप्लेन करायला सुद्धा माझ्याकडे शब्द कमी आहे. बट मी तुम्हाला हेच म्हणू शकेल की जर तुम्ही कुणी मुंबईमध्ये आलात तर ह्या वर्सावा बीचला, जुहू किंवा गिरगाव चौपाटी यापेक्षा वर्सावा बीचला नक्की एकदा व्हिजिट करा. कारण की इथली शांतता तुम्हाला खूप वेळ अशी मनमोहक देईल आणि तुम्हाला पूर्णपणे तुमच्या गेलेल्या वेळाचा पूर्णपणे युटिलाइज झाल्यासारखं वाटेल. स्वच्छ बीच आहे, कसल्याही प्रकारचं घाण केलेलं नाही आहे, कोणत्या प्रकारचं रिस्ट्रिक्शन नाही आहे, पण सुंदर असं तिथं मॅनेजमेंट त्यांनी केलेलं आहे. मुलांनी खूप दिवसानंतर असा क्वालिटी टाईम स्पेंड केला. मुलं घरी जायचं नाहीच म्हणत होते, तरी आम्ही मुलांसोबत कसं तरी निघण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हॉर्स रायडिंग केली तिथे, मस्तपैकी घर बनवले वाळूमध्ये आणि छान छान प्रकारे वाळूही खेळले. आम्हाला खूप वेळ होता म्हणून असं वाटायचं की आता आज इथं थांबूनच जावा का. पण जसा जसा संध्याकाळची वेळ होती तिथं आम्हालाही निघायची घाई झाली होती. पण मुलं अगदी त्या समुद्राच्या लाटांमध्ये खूप अशी रमून गेले होते. अनुश्री तर इतकी सारी खेळत होती ना की आई मला आज इथेच राहायचं म्हणून मला मागे लागली. आमचं जिथं ऑफिस होतं तिथून जवळपास एक हार्डली 15 मिनिटाच्या अंतरावरच वर्सावा बीच होता. आणि त्यातच विलास हे नेहमीप्रमाणे आमच्या जुन्या आठवणींमध्ये रमले. त्यांनी मस्तपैकी त्या समुद्राच्या काठावर एक आमच्या दोघांचं नेमकोट्स जे सोनाली आणि विलास आहे, या नेमकेट्सनी मस्तपैकी आमच्या जुन्या आठवणींचा उजाळा दिला. खरंच तुम्ही कुठेही जर मुंबईत आला आणि ह्या झोनला जर आला तर वर्सावा बीचला नक्की व्हिजिट करा. खऱ्या अर्थाने तिथे शांतता आहे. तुम्हाला तिथे जास्त बोटिंग पाहायला नाही भेटणार, पण समुद्राचा रिअल आनंद तुम्हाला पाहायला भेटेल. असा होता आमचा हा मुंबईचा प्रवास. शॉर्टमध्ये पिकनिक होती, पण खरंच आम्ही तो पूर्णपणे टाईम युटिलाइज केला आणि आम्हाला खूप सुंदर वाटलं. तर आता निघायचीही घाई होती, पण मुले कसले निघताय. मुलांना ह्या समुद्राच्या मनमोहक लाटांनी एवढं घेरून घेतलं होतं आणि त्यासोबतच माझंही फोटोशूट कसलं कमी होतं आहे. माझंही मन आवरत नव्हतं. वेळ खूप कमी होता आणि ह्या कमी वेळेमध्ये
काय कॅच करावं मोबाईलमध्ये हेही आम्हाला सुचत नव्हतं. समुद्राचा आनंद हा खरंच खूप वेगळाच होता. आणि त्यासोबतच मुलांना एक नवीन गोष्टही मी समजून सांगितली, की समुद्राचं पाणी खारं असतं. तर त्यांनी ते पिऊनही बघितलं. तर आई म्हणे, "एवढं मीठ कसं काय गेलं?" तर तो आणि आता एक नवीन म्हणजे जे सी लिंक आहे, सी लिंकचाही एक नवीन त्यांनी अजूनही ब्रिज तयार केला तो ह्याच वर्सोवा बीचमधून जाणारा एक ब्रिज तयार होतोय. तो आम्ही आत्ताच्या एक नवीन इथे बघितला. जिथे आम्ही भेट दिली तिथं आम्ही तो बघितला. म्हणजे अजूनही मुंबईमध्ये एक नवीन सीलिंगची तयारी होत आहे. खरंच. इथले खूप सुंदर असे खाण्याचे स्टॉलही होते. भजी गरम-गरम होती. खूप सारे असे होते. आम्ही त्याचाही आनंद घेतला आणि मस्तपैकी मुलांसोबतचा ह्या वेळेसचा सॅटरडे म्हणजे शनिवारचा दिवस आम्ही तिथं स्पेंड केला. घरी जायचं होतं फटाफट कारण की बाकीचे वीकेंडचेही कामं होते. तर परत एकदा मी तुम्हाला हे सांगेल, की कुणी मुंबईत आले तर सगळ्यात चांगलं बीच कोणतं? जर मला कोणी विचारत असेल तर जुहू आहे, गिरगाव चौपाटी आहे. पण मी सगळ्यांना पहिले सांगेल, की ह्या वर्सावा बीचला नक्कीच व्हिजिट करा. तुम्हाला गोव्याच्या बीचची फिलिंग तर नक्कीच येईल. आणि खरंच समुद्राच्या काठी वर्षातून का म्हणा एकदा तरी गेलंच पाहिजे. कारण की तिथून येणारी जी पॉझिटिव्ह वाइब आहे आणि जो एक अनुभव आहे तो काही निराळाच आहे. तर कसा वाटला हा आमचा आजचा व्हिडिओ नक्कीच सांगा. मुलांनी हॉर्स रायडिंगही केली. पहिल्यांदा माझ्या मुलांनी हॉर्स रायडिंग केली. त्याचा आनंद तोही समुद्रकाठीला. आम्हाला खूप असं छान वाटलं. तर भेटूया परत नवीन ब्लॉगसहित नवीन वेळेवर. आजचा ब्लॉग कसा झाला नक्की सांगा. तोपर्यंत बाय.